नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सेतू अभ्यासक्रम म्हणजे काय हे जाणून घेणार आहोत. इयत्ता 8वी साठी तुम्हाला 45 दिवसांचा सेतू अभ्यासक्रम पूर्ण करायचा आहे. बघा, हा अभ्यासक्रम शासनाने नवीन तयार केलेला आहे यावर्षी. गेल्या वर्षी कोविडच्या उपद्रवामुळे आपली शाळा ऑनलाईन भरवण्यात आलेली होती. आपण समोरासमोरून बसवून आपल्याला शिक्षण घेता आलं नाही. आता यावर्षी तुम्ही सगळेजण 8वीत गेलेले आहात, पण गेल्या वर्षी तुम्ही जे काही शिकलेला आहात त्यातला काही भाग आपला ह्या इयत्तेशी संलग्न असतो, कनेक्टेड असतो. आणि तो भाग जर तुमचा पक्का असेल तर तुम्हाला यावर्षीचं गणित असेल किंवा कोणताही विषय असेल तो तुम्हाला समजायला सोपा जातो. त्यासाठी 7वीचा काही अभ्यासक्रम आणि 8वीचा तुम्ही नवीन शिकत असलेला अभ्यासक्रम यांची जोडणी होण्याकरता हा जो अभ्यासक्रम तयार केला गेला आहे याला सेतू किंवा ब्रिज कोर्स असं नाव दिलं गेलेलं आहे. आता हा जो ब्रिज कोर्स आहे किंवा सेतू अभ्यासक्रम आहे हा एकूण 45 दिवसांचा आहे. यामध्ये 15 दिवसांचे 3 सेक्शन असणार आहेत. प्रत्येक 15 दिवसाचा अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर त्यावर एक चाचणी परीक्षा घेण्यात येईल. त्या चाचणी परीक्षेवरून तुम्हाला तो भाग किती समजला आहे याचा आढावा घेण्यात येईल. हा अभ्यासक्रम अतिशय सोपा आहे, बेसिक आहे. जे तुम्ही याच्या अगोदर शिकलेला आहात त्याचीच उजळणी आपण या भागामध्ये करणार आहोत, की ज्यामुळे तुमचे जे गणितातले संबोध असतील, प्रमेय असतील, सूत्र असतील, संकल्पना असतील, त्या संकल्पना दृढ व्हायला, आणखीन चांगल्या पक्क्या व्हायला याची तुम्हाला मदत होणार आहे. बघा, एखादी बिल्डिंग जेव्हा आपण उभी करतो तेव्हा त्या बिल्डिंगचा पाया जर पक्का असेल तर त्या पाया पक्का असल्यामुळे ती बिल्डिंग तिथे चांगल्या पद्धतीने उभी राहू शकते. तसाच जर आपला अभ्यासाचा पाया पक्का असेल तर आपण पुढे जे काही शिकणार आहोत ते ज्ञान सुद्धा आपलं चांगल्या प्रकारे आपल्याला मिळवता येतं, मिळवून घेता येतं. ओके, आता यासाठी आपण बघू पहिल्या दिवशी आपला काय अभ्यास आहे. बघा मुलांनो, यासाठी एक 100 पानी वही करा. फुलस्केपची केली तरी चालेल, हाफ केली तरी चालेल, जशी तुमच्याकडे अवेलेबल असेल त्याप्रमाणे करा. प्रत्येक दिवसाची तारीख त्यामध्ये टाकायची आहे. त्यानंतर डे फर्स्ट असं त्यावरती लिहायचं आहे आणि अभ्यासाला सुरुवात करायची आहे. तर आता आजचा अभ्यास काय असणार आहे बघा, त्यामध्ये दिलेला आहे तुम्हाला अँगल बायसेक्टर. तर आपण बघतो आहोत अँगल बायसेक्टर कशाला म्हणायचं. बघा, त्यासाठी एक छोटी कृती मी घेतेय. इथे मी एक अँगल बनवलेला आहे, कागदावरती अँगल ड्रॉ केलेला आहे. आता अँगल कसा तयार होतो बघा, या ठिकाणी एक पॉइंट असतो, दिसतोय तुम्हाला, हा आहे पॉइंट. ह्या पॉइंट पासून आपण या बाजू दिशेने एक रे ड्रॉ केला आहे आणि या दिशेने एक रे ड्रॉ केलेला आहे. जे एका पॉइंट पासून आपण 2 रे ड्रॉ केलेत आणि या 2 रेच्या सहाय्याने आपण हा अँगल बनवलेला आहे. आता ह्या अँगलचा आपल्याला बायसेक्टर शोधायचा आहे. बघा, हे जे 2 रे आहेत हे मी एकमेकांवरती दुमडून घेते. बघा, या पद्धतीने मी ते एकमेकांवरती दुमडून घेतले. हे मी फोल्ड केलं. आता मी पुन्हा ते ओपन करते. बघा, ओपन झाल्यामुळे तुम्हाला इथे लाईन दिसेल. ह्या पॉइंटमधून निघालेली, हा जो पॉइंट आहे ह्या पॉइंटमधून तुम्हाला एक लाईन निघालेली दिसेल. त्या लाईनमुळे काय होतंय रे, बघा मी ती लाईन थोडीशी डार्क करण्याचा प्रयत्न करते. ही जी लाईन पेपर दुमडल्यामुळे तयार झाली, या लाईनमुळे काय झालेलं दिसतंय तुम्हाला, ह्या कोनाचे 2 भाग झाले, बरोबर आहे ना. ह्या कोनाचा हा एक भाग आणि हा एक भाग असे 2 भाग झाले. आता हे जे 2 भाग झाले हे भाग एकरूप असतील का रे, तुम्ही मोजून बघा. तुमच्याकडे कोन मापक असेल ते कोन मापक इथे लावून बघा की हा पूर्ण अँगल समजा 90 अंशाचा असेल आणि मग त्यातला अर्धा भाग 45 अंशाचा आणि दुसरा अर्धा भाग 45 अंशाचा आहे का, ही कृती तुम्ही घरी करून बघा. तर आता ही जी लाईन मी ड्रॉ केली आता, ही पेन्सिलनी दिसतीये ती, त्यामुळे काय झालं, ह्या कोनाचे 2 भाग झालेत. म्हणून आपण ही जी लाईन आहे मधली, ह्या लाईनला काय म्हणतो आपण, अँगल बायसेक्टर असं म्हणतो. बायसेक्ट करणे म्हणजे काय, 2 भाग करणे. एका कोनाचे 2 भाग या रेषेमुळे झाले म्हणून याला म्हणायचं आहे अँगल बायसेक्टर. काय म्हणायचं आहे ह्याला, अँगल बायसेक्टर. आता ह्याच्यावर आधारित छोटीशी कृती आपण बघू. बघा काय दिलंय. हा, इथे मी अँगल तुम्हाला सुरुवातीला दाखवला तसा आहे. त्या अँगलमधून हा बायसेक्टर आपण काढला आहे. या बायसेक्टरमुळे 2 भाग होतात का, बाय जॉईनिंग डॉटेड लाईन कॅन वी से देअर आर 2 इक्वल पार्ट्स ऑफ अन अँगल. होतात का रे मग 2 भाग, 2 इक्वल भाग होतात का, होत असतील तर इथे उत्तर काय येईल, येस. नसतील होत तर नाही, पण त्याचे 2 भाग होतात. सो आपल्याला इथे उत्तर लिहायचं आहे येस.
की त्याचे 2 भाग झालेत. ही कृती तुम्ही करून बघायची आहे आणि मग तुमचं उत्तर तिथे नोंदवायचं आहे. माझं उत्तर पाहून लिहायचं नाही. त्यानंतर बघा आता दुसरी कन्सेप्ट. बघा ही दुसरी आकृती आहे. ह्या वरच्याच आकृतीशी रिलेटेड आहे. अँगल ABC आहे. अँगल ABCच्या B ह्या पॉइंटमधून मी इथे एक रे ड्रॉ केलेला आहे. तो रे आहे BM. मग BM ह्या रेमुळे ABC ह्या अँगलचे 2 इक्वल पार्ट झाले. बघा हा एक पार्ट झाला आणि हा एक पार्ट झाला. रे BM divides angle ABC in 2 equal parts, so ray BM is called angle bisector. बघा रे BM मुळे अँगल ABC चे 2 समान भाग झाले. इक्वल पार्ट्स म्हणजे काय? समान भाग. 2 समान भाग झाले म्हणून रे BM ला आपण अँगल ABC चा बायसेक्टर असं म्हणतो. त्याला आपण अँगल बायसेक्टर असं म्हणतो. शब्द लक्षात ठेवायचा आहे. अँगल बायसेक्टर कोणाचे 2 भाग करणारा रेषाखंड, त्याला काय म्हणायचं आहे? अँगल बायसेक्टर. बघा मुलांनो, आता पुढचा भाग आहे आपला परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ अ लाईन सेगमेंट. आता परपेंडिक्युलर बायसेक्टर म्हणजे काय? बघा आता इथे एक मी लाईन ड्रॉ केलेली आहे PS. ही जी लाईन PS आहे याचं हे टोक आणि हे टोक आपण जोडून घेऊया. हे असं मी जोडलं. P आणि S इथे टोक मी जोडलं आणि इथून हा कागद मी असा फोल्ड केला. बघा कागद फोल्ड केला. आता मी पुन्हा हा अनफोल्ड करते, ओपन करते. त्यामुळे काय झालंय रे, इथे बघा एक रेष दिसतीये तुम्हाला, बरोबर ना? हा कागद जिथे दुमडला गेला तिथे रेष दिसतीये. आता तिथे जर मी रेष पट्टीच्या सहाय्याने काढून घेतली तर काय दिसेल? बघा PS ही जी लाईन आहे, PS ही जी लाईन तुम्हाला दिसतीये ती इथे ह्या पॉइंट पाशी इंटरसेक्ट झालेली दिसते. ही डॉटेड लाईन आणि PS ची लाईन ह्या पॉइंटला काय झाली आहे? इंटरसेक्ट झाली. म्हणजे इथे एक आपल्याला कॉमन पॉइंट मिळालाय की जो या लाईनवर पण आहे आणि या लाईनवर पण आहे. सपोज आपण त्याला नाव देऊया M. हे नाव आपण त्याला दिलं की हा M पॉइंट काय झाला? PS लाईनवर सुद्धा आहे आणि ही जी डॉटेड लाईन CD आहे ना याच्यावर सुद्धा हा पॉइंट आहे. आणि हा पॉइंट कुठे दिसतोय रे तुम्हाला? खूप Pच्या कडेला दिसतोय किंवा Sच्या कडेला दिसतोय का? नाही, तर तो बरोबर PS लाईनच्या मधोमध तुम्हाला दिसतोय. म्हणजेच काय झालंय की ह्या पॉइंट P मुळे PS हा जो लाईन सेगमेंट आहे हा इक्वल पार्ट्स मध्ये डिवाइड झालाय. त्याचा हा एक पार्ट तयार झाला आणि हा एक पार्ट तयार झाला. यालाच काय म्हणायचं आहे आपण? परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ अ लाईन सेगमेंट. लाईन सेगमेंट म्हणजे रेषाखंड. ह्या रेषाखंडाचे 2 समान भाग करणे असा त्याचा मराठीत अर्थ होतो. बघा आता लाईन PS डिवाइड्स इक्वली बाय डॉटेड लाईन. लाईन PS जो आहे हा डॉटेड लाईन जी CD मी ड्रॉ केलेली आहे त्यामुळे इक्वली डिवाइड होतो का? म्हणजे हा भाग आणि हा भाग इक्वली होतो का? तुम्ही करून बघायचंय की ही लाईन तुम्ही सपोज 10 सेंटीमीटर घेतली असेल आणि ह्याचा हा पॉइंट आणि हा पॉइंट एकमेकांवरती जोडून बघायचे आणि लाईन ड्रॉ करून बघायची. म्हणजे हा भाग तुमचा 5 सेंटीमीटर यायला हवा आणि हा भाग सुद्धा 5 सेंटीमीटर यायला हवा. जर असं आलं की दोन्हीकडे इक्वल पार्ट आले तर तुम्ही याचं उत्तर काय लिहिणार आहात? येस, की लाईन PS जी आहे ती डॉटेड लाईनमुळे इक्वल पार्ट्स मध्ये डिवाइड होते. देन सेकंड काय क्वेश्चन विचारलाय बघा. डॉटेड लाईन इज परपेंडिक्युलर टू लाईन PS. ही जी डॉटेड लाईन आहे ती लाईन PS ला परपेंडिक्युलर आहे का रे? आता बघा परपेंडिक्युलर याचा अर्थ काय होतो? PS ही लाईन आहे आणि CD ही डॉटेड लाईन आहे. मग त्यांनी काय विचारलं आपल्याला की लाईन PS ला CD ही परपेंडिक्युलर आहे का? परपेंडिक्युलर याचा अर्थ हा जो पॉइंट M आहे ह्याच्या भोवती हा एक, हा दुसरा, हा तिसरा आणि हा चौथा असे 4 अँगल्स तयार होतात. आणि हा तयार होणारा प्रत्येक अँगल आहे हा जर 90 डिग्रीचा असेल किंवा राईट अँगल असेल तर PS ला CD ही लाईन परपेंडिक्युलर आहे असं म्हटलं जातं. मग आता तुम्ही हा अँगल काउंट करून बघा. तुमच्याकडे जर कोनमापक असेल तर इथे कोनमापक लावून बघा की हा जो अँगल आहे हा अँगल 90 डिग्रीचा येतो का? हा अँगल 90 डिग्रीचा येतो का? बघितल्यावर सुद्धा आपल्याला निरीक्षणातून दिसतं. बघा ही स्ट्रेट लाईन आहे, ही पण स्ट्रेट लाईन आहे, म्हणजे हा 90 डिग्रीचाच अँगल असणार आहे. म्हणून CD हा PS चा परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे. So dotted line is perpendicular to line
PS. सो इथे परत आपल्याला काय लिहिता येईल, येस हा परपेंडिक्युलर आहे. बघा आता यावरून पॉइंट M इज अ मिड पॉइंट. पॉइंट M हा काय झाला, PS चा मिड पॉइंट झाला, मध्यबिंदू झाला. अँड लाईन CD इज परपेंडिक्युलर टू लाईन PS. CD ही PS लाईनला परपेंडिक्युलर आहे, लंब आहे. त्याला काय म्हणतात, लंब आहे. लाईन CD इज अ परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ लाईन PS. म्हणून बघा CD ही PS ला परपेंडिक्युलर आहे, म्हणून CD ला काय म्हटलं जातं, परपेंडिक्युलर बायसेक्टर. काय म्हणतात त्याला, परपेंडिक्युलर बायसेक्टर. परपेंडिक्युलर बायसेक्टरमुळे दिलेल्या लाईनचे दोन इक्वल पार्ट झाले, म्हणून याला म्हणायचंय परपेंडिक्युलर बायसेक्टर. जसं वरच्या भागात आपण बघितलं, दिलेल्या कोनाचे दोन समान भाग जो करतो त्याला काय म्हणतात, अँगल बायसेक्टर. बायसेक्ट करणे म्हणजे दोन समान भाग करणे. तसंच दिलेल्या लाईनचे दोन समान भाग करणाऱ्याला काय म्हणतात, परपेंडिक्युलर बायसेक्टर. बघा मुलांनो, आतापर्यंत शिकवलेला भाग तुम्हाला समजला असेल. त्यावरून तुम्हाला आता दोन ऍक्टिव्हिटी कंप्लीट करायच्या. पहिली ऍक्टिव्हिटी दिली आहे, ड्रॉ 5 सेंटीमीटर लाईन सेगमेंट अँड ड्रॉ इट्स परपेंडिक्युलर बायसेक्टर. म्हणजे एक 5 सेंटीमीटर चा लाईन सेगमेंट ड्रॉ करायचा आहे. बघा इथे बरोबर मी 5 सेंटीमीटर डिस्टन्स घेतलेला आहे. तुम्ही पट्टीने मोजून घ्या. इथे पेन्सिलने दिसणार नाही म्हणून मी पेननी काढते, पण तुम्ही पेन्सिलचाच वापर करायचा आहे. 5 सेंटीमीटरचा हा लाईन सेगमेंट काढला. त्याला तुम्ही मनाने काही नाव देऊ शकता. मी AB नाव देतेय आणि 5 सेंटीमीटर असं लगेच लिहायचं पण आहे. आता ह्याचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढताना आपल्याला ह्या कंपासचा वापर करायचा आहे. बघा कंपासचा वापर करताना कंपासमध्ये ह्या लाईनच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचंय. बघा अंदाजे ह्याचा मिडल पॉइंट इथे असेल तर ह्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर आपण ह्या कंपासमध्ये घ्यायचंय. आता इथे वरती आर्क ड्रॉ करायचा आहे, तसाच खाली पण आर्क ड्रॉ करायचा आहे. बघा हा काय काढला आपण, एक आर्क काढला, खालच्या बाजूला एक आर्क काढला. डिस्टन्स तेवढंच ठेवायचं आहे, चेंज करायचं नाही कंपासमधलं. आता पॉइंट A वरती आपण एक पॉइंट कंपासचं टोक ठेवायचं आहे आणि ह्या आर्कला इंटरसेक्ट करणारा दुसरा आर्क काढायचा आणि खालच्या आर्कला पण इंटरसेक्ट करणारा दुसरा आर्क काढायचा. आणि हे जे दोन नवीन पॉइंट आपल्याला मिळालेत, हे दोन्ही पॉइंट आपण जोडून घ्यायचे. ओके, आणि ह्याला एक नाव द्या, तुम्ही CD नाव देऊ शकता. इथे परपेंडिक्युलर आहे, सो इथे आपण राईट अँगलची खूण दाखवायची आहे. याला म्हणायचं आहे परपेंडिक्युलर बायसेक्टर. या प्रकारे आपली पहिली ऍक्टिव्हिटी पूर्ण झाली. तुम्हाला सगळ्यांना काढता येईल. आता दुसरी ऍक्टिव्हिटी आपल्याला दिलेली आहे, ड्रॉ अँगल ऑफ बायसेक्टर ऑफ अँगल 100 डिग्री. 100 डिग्रीचा अँगल काढायचा आहे आणि त्याचा बायसेक्टर ड्रॉ करायचा आहे. बघा मुलांनो, अँगल ड्रॉ करण्यासाठी आधी आपण एक बेस लाईन ड्रॉ करून घेऊया. एक बेसिक लाईन मी ड्रॉ केली. त्या लाईनवरती आपण कोनमापक ठेवायचा आहे. कोनमापकाचा हा जो मधला पॉइंट आहे तो ह्या पॉइंटवर, इथल्या लाईनच्या पॉइंटवर आला पाहिजे बरोबर असा. आणि ही जी लाईन आहे ती बरोबर ह्या लाईनवर मॅच झाली पाहिजे. आता आपली लाईन या दिशेला आहे, सो या बाजूच्या 0 पासून काउंट करायचंय 100 पर्यंत. 0, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90 आणि 100. या ठिकाणी आपल्याला 100 डिग्रीचा अँगल मिळेल. हा झाला आपला अँगल. त्याला नाव देऊया आपण ABC. A, B आणि C. आता ह्याचा आपल्याला अँगल बायसेक्टर काढायचा आहे. बघा अँगल बायसेक्टर काढण्यासाठी पुन्हा कंपासची मदत घ्यायची आहे. कंपासमध्ये अंदाजे मी 1 सेंटीमीटर अंतर घेतलंय. पॉइंट B जो आहे, ह्या पॉइंट B पासून बघा मी इकडे BC हा एक रे ड्रॉ केला, B एक रे ड्रॉ केला. ह्या दोन रेचा मिळून हा अँगल तयार झाला. आता हा अँगलचे आपल्याला दोन इक्वल पार्ट करायचे, त्यालाच आपण बायसेक्टर असं म्हणतो. 1 सेंटीमीटर अंदाजे अंतर घ्यायचंय, B पॉइंटवर ठेवायचंय. बघा इथे मी असा एक आर्क ड्रॉ केला. ओके, डिस्टन्स थोडंसं वाढवून घ्यायचं. 1 सेंटीमीटर आधी असेल तर 1.5 सेंटीमीटर घ्यायचं. त्यानंतर इथे जो आर्क इथे BC ला इंटरसेक्ट होतो त्या ठिकाणी जो पॉइंट आहे त्या पॉइंटवरून वरच्या दिशेने एक आर्क ड्रॉ करायचा. ते एवढंच डिस्टन्स ठेवायचं आहे आणि ह्या पॉइंटपासून, ह्या इंटरसेक्टिंग पॉइंटपासून ह्याला इंटरसेक्ट होणारा दुसरा आर्क ड्रॉ करायचा आहे. बघा इथे आपल्याला 2 पॉइंट मिळाले. हे दोन्ही पॉइंट आपण, हा पॉइंट आणि हा B पॉइंट, हे बरोबर जोडायचे आहेत. ओके, या प्रकारे तुमचा अँगल बायसेक्टर तयार होणार आहे.
आता हे आपण टोटल 100 डिग्रीचा अँगल काढला होता बरोबर. आता बघूया आपण बी पॉईंटवरती मी कोनमापक ठेवलंय बघा. बरोबर हा 50 डिग्रीचा झाला आणि हा उरलेला अर्धा 50 डिग्रीचा. दोन्ही ह्या कोनाचे दोन समान भाग झालेले आहेत. त्याला काय म्हणायचं आहे, अँगल ऑफ बायसेक्टर. ओके. ही सगळी कृती मी जी आत्ता दाखवलेली आहे ती तुम्ही वहीमध्ये लिहून काढायची आहे. व्यवस्थित रोजचा अभ्यास रोजच्या रोज पूर्ण करायचा आहे.